इथे तयार आहे खाऊ गल्लीमध्ये जशी पावभाजी भेटते किंवा हातगाडीवर जशी पावभाजी भेटते तशी पावभाजी तयार आहे। आणि अशा पद्धतीने जर तुम्ही पावभाजी केली तर 2 पावाऐवजी 4 पाव खाणार गॅरंटेड। ते वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर स्वागत आहे तुमचा माझ्या मनीषाज रेसिपी युट्यूब चॅनलवर। बनवणार पावभाजी। तर इथे मी गॅसवर कुकर ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये आधी मी बटर टाकून घेते, कारण जो पावभाजीमध्ये जो फ्लेवर येतो तो बटरचा येतो आणि बटर जळू नये म्हणून मी लगेचच त्याच्यामध्ये 1 पळी इतकं तेल टाकून घेतेय। आणि आजची रेसिपी स्किप न करता पूर्ण बघा, त्याच्यामध्ये मी 4 ते 5 तुम्हाला एक टिप्स सांगणार आहे। तर त्या टिप्सनी तुम्ही ती पावभाजी बनवली तर सेम खाऊ गल्लीमध्ये जशी होते तशी होणार आणि ही ट्रिक कोणी सांगत नाही। तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा। इथे जिरा छान तडतडलाय तर लगेचच मी त्याच्यामध्ये फ्लावर टाकून घेते। जरा आपण वेगळ्या पद्धतीने बनवू। मीडियम साईजचे 2 कांदे कट करून घेतलेत। कांदे काही जास्त बारीक कट करायचे नव्हते, असे थोडेसे मोठेच कट करून घ्यायचे। इन्स्टंट आपण पावभाजी बनवणार आहोत आणि यांना छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे या तेलामध्ये। लगेचच याच्यामध्ये मी 10-12 लसूण पाकळ्या घेतलेत, त्या टाकून घ्यायचे। मीडियम साईजच्या शिमला मिर्च बारीक कट करून घेतलेत, त्या टाकून घेऊया। सगळं असं मिक्स करून घ्यायचं। बटाटे शिवाय पावभाजी होऊ शकत नाही, इथे मी 2 मीडियम साईजचे बटाटे कट करून घेतलेत, ते टाकून घेऊया। इथे बीटरूट घेतलाय, म्हणजे छान रंग येईल आपल्या पावभाजीला नॅचरल। इथे आज आता गाजरची सीझन आहे म्हणून 1 गाजर घेतलाय बारीक कट करून। 1 वाटी मटर, तुम्ही ताजे मटर घेऊ शकता किंवा फ्रोझन मटर पण यूज करू शकता। आणि इथे मी 1 मोठ्या साईजचा टोमॅटो कट करून घेतलाय, तो टाकून घेते। आणि पावभाजीवाले किंवा आपण जिथे जू चौपाटी किंवा बॉम्बे साईडला जी पावभाजी खातो तशी टेस्ट आपल्या पावभाजीला येण्यासाठी जी ट्रिक वापरतात ती सांगणार आहे। तर कशामुळे ती पावभाजी इतकी स्मूथी आणि टेस्टी होते, तर त्याच्यामध्ये टाकतात पत्ता कोबी। तर इथे मी 1 वाटी भर इतकी पत्ता कोबी टाकते, कारण ती शिजली पण पटकन जाते आणि आपल्या पावभाजीला एकदम छान टेस्ट येते। 1 चमचा आलं किसून घेतलेला आहे, तो टाकून घेतेय। सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। लगेचच आपण याच्यामध्ये आता मसाले टाकून घेऊया। इथे मी 1.5 चमच लाल तिखट टाकतेय। तिखट तुम्ही तुमच्या आवडीने कमी जास्त करत जा, मी प्रत्येक व्हिडिओ मध्ये सांगत असते, कारण कोणाला तिखट आवडतो कोणाला फिक्का आवडतो आणि पावभाजी मोस्टली फिक्कीच असते, जास्त तिखट नसते। 1 चमच भर इतकं हळद, 1 चमचा भर जिरेपूड, 1 चमचा भर धनेपूड, 2 चमचे काश्मीरी मिरची पावडर, याच्याने जो पावभाजीला जो लाल कलर छान येईल। आणि चवीपुरतं आपल्याला इथे मीठ टाकायचं आहे। सगळ्यात शेवटी 2 चमच भर इतकं मी पावभाजी मसाला टाकते, कारण पावभाजी बनवतो आणि पावभाजी मसाला तर पाहिजे, त्याच्याने तर आपल्या पावभाजीची टेस्ट वाढणार आहे। आणि हे सगळं आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि जसे आपण गाडीवरती किंवा बॉम्बईला जशी पावभाजी भेटते जू चौपाटीवर वगैरे तशी आपण घरात बनवलेली पावभाजी बनत नाही। तर त्याचे 3 सिक्रेट मी आज सांगणार आहे, कारण ते कोणीही सांगत नाही, ठेलेवाले किंवा जे पावभाजी सेल करतात ते सांगत नाही। तर त्या ट्रिक बघण्यासाठी माझी रेसिपी पूर्ण बघा। आता आपण याच्यामध्ये पाणी टाकून घेऊया। इथे ऑलरेडी भाज्यांना पाणी सुटतंय, तरी पण मी इथे 1.5 ग्लास पाणी टाकतेय। झाकण लावून छान 2-3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। मी छान 3 ते 4 शिट्ट्या मीडियम गॅसवरती करून घेतलेत। तर मी ते गॅस बंद करते आणि पूर्ण वाफ निघून गेल्यावरती आपण पूर्ण कुकर थंड झाला की झाकण खोलून आपण बघूया। आणि इथे कुकर थंड होतो तोपर्यंत आपण जे पावभाजीमध्ये जे सिक्रेट ठेल्यावाले किंवा स्टॉलवाले टाकतात ते आपण तयार करून घेऊया। इथे कुकर थंड झालंय तर आपण झाकण काढून बघूया आणि एकदम मस्त अशा भाज्या शिजलेल्या आहेत, तुम्ही पाहू शकता। तर
आणि रंगही छान आलेला आहे. तर लगेचच आपण त्या मॅशरनी मॅश करून घेऊया. खाऊ गल्ली मधले जे पावभाजीवाले जी सिक्रेट पद्धत वापरतात ती आज आपण इथे बनवणार आहोत. मी गॅसवर पुन्हा पॅन ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये आधी बटर टाकून घ्यायचा. बटर जळू नये म्हणून पुन्हा आपण याच्यामध्ये एक पळी इतकं तेल टाकू. इथे बटर मेल्ट झालाय तर इथे मी बारीक लसूण चॉप केलेले कट करून घेतलेला आहे. ते 2 असे चमच भरून आपल्याला याच्यात टाकून घ्यायचं आहे आणि लसूणला छान गोल्डन कलर वरती परतून घ्यायचा. याचा कच्चापणा पूर्ण कमी होईपर्यंत परतून घेणार. लसूण गोल्डन कलर वरती परतून झालाय तर इथे मी 2 मोठ्या साईजचे टोमॅटो प्युरी बनवून घेतलेली आहे. लसूण जळू नये लगेचच आपण त्याच्यामध्ये ही प्युरी टाकून घ्यायची. त्याची टेस्ट वाढावी म्हणून याच्यामध्ये टाकणार आपण 2 चमचे भरून पावभाजी मसाला, 1 चमच भर कस्तुरी मेथी, 2 चमचे भर काश्मीरी मिरची पावडर, थोडासा मीठ. आपण मीठ भाजीमध्ये पण टाकलेला आहे. याच्यात थोडासा चवीपुरता टाकायचा आहे. ही सिक्रेट जी ठेलेवाले किंवा स्टॉलवाले टाकतात. थोडीशी साखर आणि तिसरी सिक्रेट टोमॅटो केचप 2 चमचे भरून टोमॅटो. हा टोमॅटो केचप मी घरी बनवलेला आहे आणि तुम्हालाही असं बनवायचं असेल तर माझ्या युट्यूबवर जाऊन टोमॅटो केचपची व्हिडिओ अपलोड केलेली आहे, तिथे जाऊन पाहू शकता. तर आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला टोमॅटो छान शिजण्यासाठी याच्यामध्ये पाव वाटी इतकं मी पाणी टाकलेलं आहे आणि याला पाणी सुटेपर्यंत, तेल साईडला सुटेपर्यंत आपण हे शिजून घ्यायचं आहे. आणि ही सिक्रेट ठेल्यावाले किंवा स्टॉलवाले सांगत नाही आणि त्याच्यामुळे आपण जी पावभाजी घरी बनवतो ती स्टॉल सारखी किंवा ठेल्यासारखी होत नाही. तर या पद्धतीने जर बनवली तर जशी आपण बाहेर पावभाजी खातो सेम टेस्ट चव तशीच त्या पावभाजीला येणार. गॅसवरती आपण ही छान याला शिजून घेऊया. इथे पाहू शकता तुम्ही आपली भाज्या पण छान अशा मॅश झालेल्या आहेत. पट अशी ही कुकरमध्ये पावभाजी तयार होते आणि सगळे मसाल्यांचे फ्लेवर पण त्याच्यामध्ये छान उतरतात. आणि ह्या ट्रिकमुळं जे आपण बाहेर स्टॉलवर किंवा चौपाटीला वगैरे पावभाजी खातो ती आपल्याला तशी टेस्टी आणि स्मूदी होते. तर ती असा हा ग्रेव्ही अशी ही बनवून टाकतात आणि छान मग तिच्यामुळे तिला पावभाजीला छान रंग वगैरे पण येतो. तर तुम्हाला ह्या माझ्या ट्रिक कशा वाटल्या ते कमेंट करून मला नक्की सांगा. आवडला असेल तर माझ्या मनीषाज रेसिपी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेलचा बटन दाबा जेणेकरून माझ्या नवीन रेसिपी आली त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच भेटत जाईल. आणि आवडली तर लाईक करा. तयार आहे तर मी ती थोडी खाली उतरून ठेवते आणि पावभाजीचा कुकर पुन्हा मी गॅसवर ठेवतेय. तर आता आपण याच्यामध्ये आपल्याला घट्ट असेल तर पाण्याची गरज असेल तर थोडासा गरम पाणी टाकून आपण ऍडजस्ट करून घ्यायचं आहे. पावभाजी थोडी घट्ट आहे म्हणून मी गरम पाणी टाकून घेते. पाणी टाकून असं ऍडजस्ट करून घ्यायचं. छान एक उकळी काढून घ्यायची. या वेळेला आपण मीठ वगैरे चेक करून घेऊ शकतो. आणि लगेच जी सिक्रेट ग्रेव्ही बनवलेली आहे ती ह्या पावभाजीमध्ये टाकून घ्यायची. आणि तुम्ही बघू शकता रंग किती सुंदर आलेला आहे आणि याच्यामुळे आपली पावभाजी एकदम टेस्टी तयार होते. झाली ना स्ट्रीट स्टाईल पावभाजी. एक उकळी काढून घेऊया. तर इथे आपली पावभाजी तयार झालेली आहे. त्यामध्ये थोडासा वरतून कांदा टाकून घेऊया, थोडीशी कोथिंबीर, मस्त असा बटर. तर इथे आपली पावभाजीची भाजी तयार झालेली आहे. आता तिच्या सोबत खाण्यासाठी आपण पाव तयार करून घेऊया. त्यासाठी मी इथे एक जाड बुडाचा तवा घेतलेला आहे आणि तो गॅसवर गरम करायला ठेवलेला आहे. आता लगेचच त्याच्यामध्ये आपण थोडासा बटर टाकून घेऊया. थोडीशी मी कोथिंबीर टाकून घेतेय
लगेचच आपण त्याच्यामध्ये पावभाजीची भाजी टाकून घ्यायची. आता जी खाऊ गल्लीत किंवा हातगाडीवर जी पावभाजी बनते ते तव्यावरच बनवतात आणि त्याच्यामुळे त्या तव्याचा जो मसाला उरतो त्याच्यातच ते पाव असे गरम करून घेतात. तर मी आता हे तव्यात असे पाव गरम करून घेतेय आणि इथे आपले पाव पण गरम करून तयार झालेले आहेत. तर आपण ते एका प्लेटमध्ये काढून घेऊया. तर इथे तयार आहे गरमागरम मस्त पावभाजी आणि तुम्ही तिचा रंग वगैरे बघू शकता किती सुंदर आलेला आहे आणि तिचा सुगंध तर पूर्ण घरात दरवळतोय. तर जे पावभाजी प्रेमी आहेत त्यांच्यासाठी ही खास पावभाजी रेसिपी आहे. तर एकदा नक्की करून बघा आणि कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा. आणि आवडली असेल तर माझ्या मनीषाच रेसिपी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेलचं बटन दाबा. आवडली तर लाईक करा. तर तुम्ही पाहू शकता आणि काही लहान मुलांना भरपूर चीज घातलेली पावभाजी आवडते. तर हीच पावभाजी थोडीशी मी एका डिश मध्ये घेऊन त्याच्यात थोडंसं कोथिंबीर वगैरे टाकते आणि एक ही वडी चीजची ग्रेट करून टाकते. तर तुम्ही बघू शकता तर इथे तयार आहे चीज बटर पावभाजी. तर चला पुन्हा भेटूया अशाच एखाद्या जबरदस्त आणि मस्त रेसिपी सोबत. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा.